संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या 5व्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती, पण 2च आठवड्यात संग्रामचा खेळ संपला असून वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावे लागले आहे। दरम्यान आता संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून त्याची दुखापत ही गंभीर स्वरूपाची असल्याचेही बिग बॉसने म्हटले आहे। संग्रामचा खेळ सुरुवातीपासून प्रत्येकाला वीक वाटत होता, त्यातच रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर त्याच्या खेळाविषयी त्याची कानउघडणी केली होती। त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे, त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एंट्रीने 2च आठवड्यात खेळ आटोपता घेतला। बिग बॉसने त्यांचा निर्णय जाहीर करत म्हटलं की संग्राम या आठवड्यात कॅप्टन पदाची उमेदवारी मिळण्याच्या टास्कमध्ये आपल्या हाताला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर आपल्यावर प्रथमोपचारही करण्यात आले, तसेच हातावर ताण येऊ नये यासाठी आपल्याला घरातील कोणतेही काम न करण्याचे आदेश देण्यात आले, कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कळत नकळत धक्का लागल्यास किंवा ताण आल्यास ती दुखापत आणखी गंभीर होऊ शकते। संग्राम डॉक्टरांच्या तपासणीमध्ये असे लक्षात आले की आपल्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे, तसेच आपल्या पाठीलाही गंभीर दुखापत झाली आहे। त्या उपचारांसाठी आपल्याला रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे, तसेच पुढचे काही आठवडे विश्रांती घेणे गरजेचे आहे आणि ते बिग बॉसच्या घरात शक्य नाही। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही या घरात राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या समर्थ नाही, त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करता तुम्हाला या क्षणी घर सोडावे लागेल। संग्रामला अंडे घरट्यात ठेवण्याच्या टास्कमध्ये डाव्या हाताला दुखापत झाली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संग्रामच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत। त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत संग्रामला डाव्या हाताला जास्त ताण न देण्याचा सल्ला देण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसने त्याला बोलावून त्याच्या हाताची स्थिती सांगितली, त्यामुळे संग्रामला कॅप्टन्सीच्या टास्कमध्येही सहभाग घेता आला नाही।